2017 नंतर जवळपास 3 वर्ष कोरोनाचा आणि नंतर प्रशासकीय कामकाज ह्याच्यामध्ये 7 वर्ष गेल्यानंतर 3 वर्षाचा कारभार सांभाळणाऱ्या भाजपाला आता 10 वर्षानंतर पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीची संधी आली आहे आणि जवळपास आज 3रा दिवस आहे. बऱ्यापैकी मुलाखती झालेत आणि माजी अध्यक्ष नरेंद्र काळे देखील आज मुलाखतीला आले. हा अनुभव कसा आहे? काय नाही, पक्षाची एक प्रोसिजर असते. दरवर्षी जे इच्छुक आहेत त्यांनी पार्टीकडे आपली इच्छा व्यक्त करायची असते, मुलाखत द्यायची असते. ती एक प्रोसिजर म्हणून आजची प्रोसिजरला आलो होतो, मुलाखत दिली. एखादा प्रश्न तिथं विचारला गेला की नाही? नाही विचारलं ना, प्रश्न विचारले प्रभागासंदर्भातले विचारले, म्हणजे मुलाखत म्हणण्यापेक्षा चर्चात्मक जास्त झाली. प्रभाग क्रमांक 24 मधून इच्छुक आहात आपण आणि जवळपास हा दक्षिण मध्ये सर्वात मोठा पक्ष. कसं आहे प्रभागाचं मूड कसं आहे, म्हणजे काय? नाही, 2012 ते 17 चा जवळपास 60-65% भाग या मतदारसंघात आला. त्यावेळी आम्ही दोन्ही भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक होतो. त्याच्यानंतर 2017ला 4ही नगरसेवक भाजपचे होते आणि आत्ता बऱ्यापैकी म्हणजे मी 100% सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार निवडून येऊ शकतात. असे काही प्रश्न आहेत की माझे अध्यक्ष म्हणून मला विचारणं क्रमप्राप्त आहे. होऊन वाटतं जवळपास आता जवळ महानगरपालिकेच्या इलेक्शनची आचारसंहिता लागली आहे. महायुतीचं सरकार केंद्रात आहे, राज्यात NDA म्हणून आहे. शहराच्या राजकारणामध्ये माझे अध्यक्ष म्हणून अनुभव विचारतो, युती होण्याची शक्यता आहे? युती होण्याच्या संदर्भातल्या बैठका आता चालू आहेत. त्या संदर्भातले सगळे नेते एकत्रित बसून हा निर्णय घेते. पण निश्चितपणाने महाराष्ट्राचं असं एकत्रित धोरण आहे की नेत्यांनी सांगितलं की महायुती म्हणून आपण लढावं. त्या संदर्भातले पण त्या पद्धतीचे सर्व प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून चालू आहे की ज्या पद्धतीने वर्ण सांगण्यात आलंय की महायुती म्हणून लढावं. त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. मागच्या 1 वर्षापूर्वी विधानसभा आणि लोकसभेचं मी जवळनं, तुम्ही अध्यक्ष असताना अगदी जवळनं बघितलं. एक तडजोड मी माझ्या समोर झालेली की बाबा सन्मानाची वागणूक देऊ, आपल्याला तितके सीट देऊ असं अभिवचन तुम्ही शिवसेनेला दिलं. आता सन्मानाची वागणूक देऊ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना पुन्हा याच्यावर विचार विनिमय होणं वगैरे. निश्चितपणाने सन्मानाची वागणूक निश्चितपणे सन्मान म्हणजे जेवढा सन्मान आहे त्याच्यापेक्षाही जास्त सन्मानाची वागणूक निश्चितपणे दिली जाईल. शेवटी हे राजकारण आहे. राजकारणात असताना तुम्हाला तिथं महापौर करायचं असताना हे संख्येचं गणित आहे. मेरिटमध्ये जो उमेदवार निवडून येईल त्यालाच तिकीट देणं क्रमप्राप्त आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा त्यांची जिथं ताकद आहे तिथं आम्ही 2 पावलं मागं सरलं पाहिजे. आमची जिथं ताकद आहे ते त्यांनी मान्य करून योग्य पद्धतीने चर्चा होऊन निश्चितपणे जसं नेत्यांनी सांगितले की महायुती म्हणून या निवडणुका लढाव्यात त्या पद्धतीने या निवडणुका लढवल्या जातात. अबकी बार 75 पार म्हटलं जातं. खरंच 75 पार होईल? 100% 75 पार यावेळेस होतील 100%. महायुतीला काय देणार आहात की नाही मित्र पक्षाला? नाही, महायुती मित्र पक्ष भाजपा अबकी बार 75 पार म्हणतात. हो. तर मग शिवसेना आणि राष्ट्रवादी आदित्य पवार गटाला काय देत आहे? नाही देणार निश्चितपणाने. 102 नगरसेवक आहे. आता जरी आम्ही उद्दिष्ट अबकी बार 75 पार हे भारतीय जनता पार्टीने जरी उद्दिष्ट ठेवलं असेल तरी महायुती म्हणून जो निर्णय होईल, महायुतीचा कोणीही उमेदवार असेल तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणूनच सर्व कार्यकर्ते काम करतात. सभागृहामध्ये विरोधकाची संख्या किती असते? निश्चितपणे मोजावी लागेल. 2 आकडी काय एक आकडी? निश्चितपणे त्यांना एकाच गाडीत यावी या पद्धतीची असेल. म्हणजे इतकं भयानक परिस्थिती आहे. कारण जनतेचा जर कौल बघितला, जनतेतली जर कामं बघितली तर ह्या 2.5 वर्ष असेल आणि हे 1 वर्ष असेल, या 3.5 वर्षात झालेल्या कामाचा जर तुम्ही थोडासा अंदाज घेतला, आढावा घेतला तर निश्चितपणाने सर्व कामं झाले. 892 कोटीचं परवा दिवशी पाण्याच्या लाईनचं टेंडर निघालं. हे एवढं सोपं नाही. 892 कोटीच्या आधीची दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाली. म्हणजे जवळपास 2000 कोटी रुपये फक्त सोलापूर शहराच्या पाण्यासाठी खर्च केले जातात. आणि हे करत असताना 892 कोटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपली जी डिस्ट्रीब्युशन लाईन आहे त्याच्यात जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी याच्यात बऱ्यापैकी सर्व लाईन 132 कोटी हां ते पण मंजूर झालेत. पण एक प्रश्न असा आहे की
सोलापूर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ह्या राजकारणामध्ये एक आजचा बदल म्हणजे की 2017चा आणि 24 मधला 1020 इच्छुक म्हणजे कार्यकर्त्यांच्या मागणीचे अर्ज आले. ह्या फुगलेला जो काय आकडा आहे तो फुगीर आहे की खरंच तेवढे कार्यकर्ते प्रामाणिकपणे उभारले? नाही, जे फॉर्म आले होते त्याच्यानंतर सॉर्टिंग पण करण्यात आले की ते फुगीर होऊ नये किंवा उगाच कुणीतरी भरले असतील. तर निश्चितपणाने जेवढी मागणी आहे की एवढ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की इथल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं आणि ते घडतं की मी इथं नगरसेवक होईल, मी इथं आमदार होईल किंवा मी या देशाचा पंतप्रधान होईल, की हे भारतीय जनता पार्टीत घडू शकतं. हे कार्यकर्त्याला विश्वास असल्यामुळं एवढ्या जणांची मागणी आहे. निश्चितपणाने सर्वच कार्यकर्ते या मागणीसाठी योग्य आहे. पण या सगळ्या ह्याच्यातनं पार्टी योग्य जो निर्णय घेईल, जो पार्टी निर्णय देईल त्या पद्धतीने सगळेजण निवडणुकीला समोर. यानंतर पार्टी जो निर्णय ह्या शब्दावरच मी थांबतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे की आलेला हा कार्यकर्ता निष्ठावंत आहे एका विशिष्ट व्यक्तीचा, नेतृत्वाचा, आणि पक्षामध्ये असलेला जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे ह्याच्यामधला निष्ठावंत आणि कार्यकर्ता याच्यामधली दरी जी आहे ती खूप मोठी आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यामध्ये दाबला जातो. मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की निष्ठावंत कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठीच भारतीय जनता पार्टीचं काम करतो. आणि एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या नेत्याबद्दलचं प्रेम असणं म्हणजे त्याचा बद्दलचा विद्वेष नाही आहे, त्याच्या पार्टीबद्दलचा रोष नाही आहे, त्याचं प्रेम जरा नेत्यावर जास्त असेल. पण निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचा याचा फायदा होईल पक्षाला. कुठल्या गोष्टीचा? निष्ठावंताचा. निष्ठावंतांचा फायदा भारतीय जनता पार्टीची ताकद वाढण्यासाठी शेवटी हे सगळेजण आलेत हे भारतीय जनता पार्टीचे विचार यांना मान्य झालेत म्हणून आलेत. आणि हे विचारधारेवर काम करणारे कार्यकर्ते निश्चितपणाने येणाऱ्या काळात तुम्हाला हे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीची विचारधारा आत्मसात करताना दिसतील. काही नवीन कार्यकर्ते आलेत, त्यांना जरा रुळायला वेळ लागेल, पण निश्चितपणाने चांगलं काम त्यांच्या हाती. तुम्ही माझे अध्यक्ष आहात म्हणून एक प्रश्न विचारतो. 3 मतदारसंघ आहेत सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे, उत्तर, मध्य आणि दक्षिण. सर्वाधिक प्रभाग कुठल्या मतदारसंघात आहेत आणि कुठल्या मतदारसंघातून सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात? नाही, कसं आहे माहिती आहे का, काही प्रभाग असे आहेत की हे उत्तरमध्ये पण आहेत, मध्य पण आहेत, मध्यचे आहेत. काही प्रभाग असे आहेत मध्यमध्ये पण आहेत, दक्षिणमध्ये असे हे आहेत. या सगळ्याचे सामूहिक निर्णय आणि भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघातले किती नगरसेवक, त्या मतदारसंघातले किती नगरसेवक असं न होता जे मोजलं जाईल ते भारतीय जनता पार्टीचे किती नगरसेवक. म्हणून आता पालकमंत्र्यांनी जी घोषणा केली अबकी बार 75 पार, ही 75 जी आहे ही पूर्ण भारतीय जनता पार्टीची संख्या असेल कुठल्या पण मतदारसंघात. दावा मात्र अनेक जण म्हणतात की पूर्ण शहरावरच, पूर्ण मतदारसंघावरच आमचा दावा आहे. पक्षश्रेष्ठी म्हणते की तुमच्या मतदारसंघाचं तुम्ही बघायचं, इतरांनी हस्तक्षेप करायचं नाही. एक लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीने असं कुठेही म्हणलं नाही की तुम्ही तुमच्या मतदारसंघात बघायचा, तुम्ही तुमच्या मतदारसंघातला. की सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जो आमदार ज्या मतदारसंघाचा आहे की निश्चितपणाने तो त्या मतदारसंघात लढलेला आहे, त्याला त्या मतदारसंघाची माहिती आहे, त्याला कार्यकर्त्यांची माहिती आहे. म्हणून या सगळ्या प्रक्रियेत आमदारांचा से असेल, निश्चितपणाने से असेल, आणि पूर्ण शहराचा विचार करताना से असेल. कारण आता 2 आमदार सिनियर आहेत, त्यांनी वर्षानुवर्ष शहराचं राजकारण बघितलं, त्यांचे काय से असतील ते ऐकले जातील. देवेंद्रजी कोटे आले, त्यांचे काय से असतील ते ऐकले जातील. त्यांच्याबरोबर काही गट आलाय, काही जुने काँग्रेसचे काही हे आले. या सगळ्याचा विचार करून भारतीय जनता पार्टीला जे पूरक असेल, भारतीय जनता पार्टीला जे योग्य असेल तेच उमेदवार तुम्हाला दिसतील. आणि निश्चितपणाने येणाऱ्या 5 वर्षात भारतीय जनता पार्टी एक चांगलं मॉडेल, विकासाचं मॉडेल. 2017ला ज्या विजननं तुम्ही सोलापूर शहराची महानगरपालिकेची सत्ता हातात घेतली, 2025 आहे. मला वाटतं पालकमंत्री म्हणाले की आम्ही सगळे प्रश्न पूर्ण केलेत. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आम्ही सोडलाय, डिस्ट्रीब्युटरचा देखील आम्ही लवकरच वितरणाचा प्रश्न मार्गी लावू.
त्यासाठी निधी पण आलाय. 2025ला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सोलापूरकरांसाठी विजन घेऊन जाणारा भाजपा, काय विजन असावं भाजपाचा असं तुम्हाला वाटतं? रोजगाराचा प्रश्न आहे, IT पार्कचा प्रश्न आहे, म्हणजे उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. असे कुठले मुद्दे तुम्ही घेऊन जाल की सोलापूर शहराला ओवा भारतीय जनता पार्टीकडून हा या अपेक्षा आहे? निश्चितपणाने 2025ला ज्यावेळेस म्हणतात, 2026ला मी म्हणतो की 2026च्या निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला आत्ता समोर असलेली जर विकासाच्या दृष्टीने विचार केला तर आता IT पार्कला मंजुरी दिली, जवळपास त्याची जागाही निश्चित झाली. आणि हे IT पार्क होत असताना IT पार्क जरी मंजूर केलं तरी त्याला ज्या मूलभूत सुविधा लागणार आहेत, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहेत, ज्या ज्या गोष्टी महानगरपालिकेकडून लागणार, या सगळ्या महापालिकेकडनं निश्चितपणाने त्या पूर्ण कराव्यात. त्याचा पाठपुरावा महापालिकेच्या वतीने व्हावा यासाठी आम्ही कार्यरत राहू. तसंच उड्डाणपुलाचा तुम्ही सांगितलं की आता वाहतूक कोंडी खूप मोठी व्हायला लागली शहराच्या दृष्टीने. उड्डाणपुलाचा प्रश्न सुटणं निश्चितपणे गरजेचं आहे. काही जागांचे भूसंपादनाचे प्रॉब्लेम होते तेही सुटत आलेले आहेत आणि येणाऱ्या काळात या 5 वर्षातलं आमचं टार्गेट असेल की हे उड्डाणपुलाचे लवकरात लवकर काम सुरू व्हावं. भागाच्या विकासासाठीचं काय विजन असणार आहे? हद्दवाढ भागात आता 92ला साधारणपणे हद्दवाढ झाली आणि 30-35 वर्ष झाले. पण आता तुम्ही बघितलं की 2014 नंतर सर्वच हद्दवाढ भागात की हद्दवाढ भागात 2014च्या पूर्वी जायला रस्ते नव्हते, प्यायच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, असे अनेक प्रश्न होते. पण आज तुम्ही गेला तर जिथं जिथं वस्ती तिथं रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची वेगळं काय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, हे जे मूलभूत सुविधा होत्या, इन्फ्रा होती, ही आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे. पण येणाऱ्या काळात हद्दवाढ भागात काही उद्यानं व्हावीत, नाट्यगृह व्हावेत आणि तिथल्या लोकांसाठी काही विरंगुळ्याची ठिकाणे व्हावीत लोकांना तिथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या हद्दवाढ भागात जास्त आहे, की हद्दवाढ भागातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यांच्या मनोरंजनासाठी, त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं उर्वरित आयुष्य एक समाधानाने जाण्यासाठी महापालिका म्हणून काय करता येईल यासाठी आम्ही येणाऱ्या काळात निश्चितपणे काम करू. जुन्या कार्यकर्त्यांना तर संधी मिळालीच पाहिजे, शिवाय ज्या कार्यकर्त्यांनी एकदा संधी घेतली त्यांना परत संधी देणे योग्य नाही आहे. आता नवे चेहरे आपण देणं गरजेचं आहे असं एक सूर बोलला जातो पक्षांतर्गत. महापालिका चालवण्यासाठी नव्याबरोबर जुन्याचाही समेट घासला पाहिजे, ह्या मानसिकतेचा आणि ह्या विचाराचं तुम्ही आहात? निश्चितपणाने कसं आहे की अनुभव हा फार मोठी गोष्ट आहे. की साधारणपणे महापालिका सगळी समजायला सभागृह कसं चालवलं पाहिजे, कुठल्या ह्याने चालवलं पाहिजे, त्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांची निश्चितपणे आवश्यकता आहे. जुने म्हणत असताना जुने आणि अभ्यासू की ज्यांना सभागृह चालवणं असेल, शहराचे प्रश्न सोडवण्यात, कारण सभागृह ही अशी गोष्ट की इथनं शहराचे प्रश्न तयार होतात आणि शहराचे प्रश्न सोडवले जातात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की सभागृह चालवणं आणि सभागृहात चांगले नगरसेवक येणं हे गरज असताना जसे नवीन विचाराचे लोक पाहिजेत तसंच एका शिस्तीने चालण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांची, जुन्या नगरसेवकांची, अभ्यासू नगरसेवकांची गरज आहे. अध्यक्ष, तुम्ही माझे अध्यक्ष आहात म्हणून एक विचारतो. काली मागील 2 दिवसापासून तो तेढ निर्माण झालाय आणि एक तेढ तुमच्या सुरुवातीपासूनचा आहे. ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला देखील संधी मिळाली पाहिजे. यासाठी मारवाडी समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज आणि दलित समाज हा प्रयत्न करतोय आणि पक्षश्रेष्ठीकडे तो मागणी करतोय की आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. तुमचं मत काय यावर? नाही, निश्चितपणाने कार्यकर्ते किंवा काही समाज वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीबरोबर काम करतात, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात. साहजिकपणे त्या सगळ्यांच्यात ती भावना निर्माण होणं की आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व तिथं असावं. शेवटी कसं आहे, नगरसेवक पद हे जसं सन्मानाची गोष्ट आहे तसंच नगरसेवक पद ही सेवा करण्याची गोष्ट आहे. म्हणून या सगळ्यांना प्रत्येकाला वाटतं की मी सेवा करतो तर मला ही संधी मिळावी. निश्चितपणाने या सर्व समावेशक, सर्व जाती धर्माच्या लोकांना समावेश करून या भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आजची एक मुलाखत घेत होतो, एक मुस्लिम प्रतिनिधी भेटू इच्छुक होते. भाजपा सेक्युलर आहे असं म्हटल्याबरोबर अगदी म्हणजे मी देखील माझ्याकडची जमीन देखील आवडली. खरंच म्हणजे त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे.
तसा बदल तुम्ही बघितलाय, नाही नाही अनुभवलाय? सगळ्यात महत्वाचं सेक्युलर म्हणून तुम्ही काय कन्सेप्ट माझी आहे. हा तुमची काय कन्सेप्ट आहे, माझी काय कन्सेप्ट आहे, किंवा त्यांची काय कन्सेप्ट आहे. त्यांना जे अपेक्षित असेल की मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा असेल, किंवा मुस्लिम समाजाला सन्मान देणं असेल, मुस्लिमांसाठी ज्या योजना सरकारने आणलेल्या आहेत, मुस्लिम समाजात उद्योजक घडावं, मुस्लिम समाजात शैक्षणिक पात्रता वाढावी, यासाठी जे या सरकारने काम केलंय, निश्चितपणाने त्यांची जी कन्सेप्ट आहे सेक्युलर म्हणून, म्हणजे जैसा देश वैसा बेस. जैसा देश वैसा भेस नाही. त्यांच्या कसं आहे की म्हणजे आंधळ्याला जसा हत्ती दिसतो तसा. आंधळ्याला हत्ती दिसण्यापेक्षा कसं आहे की तुमच्या गरजा वेगळ्या आहेत, माझ्या गरजा वेगळ्या आहेत. आपण गरजानुसार विचार करतो. आज जर तुम्ही सर्वसामान्य मुस्लिम समाजात जाता तर वर्षानुवर्ष मुस्लिम समाजाला ही एकच भीती दाखवण्यात आली की हे भाजपवाले आले तर तुम्हाला मारतील. 2,20,000 मतदार आहे मुस्लिम समाजाचं. त्याला तो सायलेंट मोडवर आहे. आता वेळ आहे की त्याला कुठेतरी असं बाजूला करून त्याला आपलंसं करण्याची ती संधी आहे. तुम्ही संधी घेणार? निश्चितपणाने जिथं मुस्लिम समाजाचे आमचे कार्यकर्ते आहेत, ज्यांचं तिथं काम आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही सर्वे करतो, त्या सर्वेमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांची नावं येतील त्या सगळ्यांना तिकीट देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं केला जाईल. नक्कीच करेल. एक माझे अध्यक्ष म्हणून विचारतो, अगदी शेवटचा क्षणी युती होईल का नाही? नाही झाली तर काय? नाही झाली तर सगळेजण वेगवेगळ्या लढतील, आणि झाली तर एकत्रितपणे लढतील. म्हणजे सत्तेमध्ये एकत्रित येणार तुम्ही? वेगवेगळं जरी लढलं तर सत्तेमध्ये एकत्रित. महायुती ही एकत्रितपणे आहे. फक्त आत्ताच्या ज्या वाटाघाटी आहेत, ज्या बोलणी आहेत, ही सगळी पूर्ण झाल्यानंतर या असं वाटतं तुम्हाला? खरंच शेवट अगदी म्हणजे शेवटीला विचारतो, वाटतं तुम्हाला होईल? होऊ शकेल ना. कारण संदर्भ तुमचा दिला जातो अध्यक्ष. आम्हाला विधानसभेला लोकसभेला सन्मानाची भाषा केली गेली. आम्ही आणखी एक म्हणजे तो संदर्भ आला म्हणून विचारतो, तू कुठलेही अटी शर्ती न घालता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षांनी आणि शिवसेनेच्या अध्यक्षांनी तुम्हाला तडजोडीला मदत केली लोकसभा विधानसभेला शर्ती घातल्या होत्या. लोकसभा विधानसभेला निश्चितपणाने महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांची चांगली मदत आम्हाला झाली आहे. आणि या संदर्भात ज्या वाटाघाटी म्हणण्यापेक्षा ज्या चर्चा झाल्या, आमच्या एकत्रित बसून आम्ही चर्चा केल्या, त्यांनी काही गोष्टी मांडल्या होत्या, त्या गोष्टी निश्चितपणाने आम्ही वरिष्ठांना कळवल्या, त्यांच्याही वरिष्ठांना कळवलेल्या आहेत. आणि निश्चितपणाने आता ज्या आमच्या त्यावेळेसच्या चर्चा झाल्या होत्या त्याचा बेस धरून पुढं ह्या चर्चा होत असताना तुम्हाला संदर्भ घेतला जातो, तुम्हाला बोलवलं जातं? आत्ता अजून चालू होतील. आणि ते म्हणतायत की आम्ही त्यावेळेस कुठलीही आठ शर्त घातली नव्हती, आम्हाला का आता? आठ शर्त अजून पण नाही घालत की शेवटी महायुती म्हणून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यायला पाहिजेत. ही त्यांची भूमिका आहे, आमची भूमिका. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा नव्या विनिंगच्या. आणि तुम्ही माझे अध्यक्ष म्हणून दिलखुलासपणे चर्चा केलात. धन्यवाद. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्र.